म्हशी माझ्याकडे बघा 12 लिटर पासून 18 लिटर पर्यंत आहेत. आम्हाला 100 म्हशीचा पहिलं टार्गेट होतं की 100 म्हशीचा गोटा करायचाच आहे. गोटे पे जितना हो सके पैसा कम लगाओगे ना उतना फायदा है इससे। मग आज आमच्याकडे 30 वाघारी तयार आहेत म्हणजे आमचे किती झाले तुम्हीच ओळखा. बर. तर आम्हाला सध्या 40% पर्यंत राहते. मंडळी नमस्कार. मंडळी आज आपण धाराशिव कळंब या ठिकाणी आलेलो आहे. तर जे अमोल जाधवर सर आहेत त्यांचा इंटरव्ह्यू आपण आपल्या चॅनलवरती याच्या आधी पण घेतलेला. त्यावेळेस 60-70 म्हशी त्यांच्याकडे होत्या. आता 100 म्हशी झालेल्या आहेत. तर त्यांचं आउटलेट पण आहे. तर त्या ठिकाणी ते प्रोडक्ट बनवून सेल देखील करत आहेत. तर त्यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून हा व्यवसाय कसा चालला आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना माहिती देणार आहे. अमोल सर नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. नमस्कार, मी अमोल जाधवर. माझा जिल्हा धाराशिव, कळंब तालुक्यातून मी आहे. बर. प्रॉपर कळंब मध्येच आपला गोठा येतो का? हा, प्रॉपर कळंब मध्ये एक अर्धा किलोमीटर आपला गोठा आहे कळंब पासून. तर मंडळी ज्या ठिकाणावरून या गोट्यामध्ये म्हशी आलेल्या आहेत, ज्या मोर्रा जातीच्या आपण म्हणलं जातो, तर ते हरियाणाचे व्यापारी सुमित पन्नू डेअरी फार्मचे ओनर सुमित पन्नू या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा देखील परिचय जाणून घेऊया. सुमित भाई नमस्ते. नमस्कार सर, अपना परिचय करा के दो. मेरा नाम सुमित पानू, अपना जींद हरियाणा में डेयरी फार्म है मेरे ही नाम से. अपना पिछले लगभग 50-60 साल पुराना काम है उधर महाराष्ट्र में. मुर्रा मछली देना, सेट करवाना, लेबर वगैरह हर चीज़ का. अपना इधर ये लगभग 5 से 6 साल हो गए हैं. भैंसों को स्टार्टिंग हमने 5-6 साल पहले की थी. आज 100 भैंस का गोटा पूरा हो गया है और 100 भैंस के गोटे का अभी कंस्ट्रक्शन दोबारा चालू हो चुका है. जिस भी भाई को इधर अपने नियर अबाउट धाराशिव, लातूर, नांदेड़ में भैंसों की जानकारी लेनी है या गोटा का नियोजन कैसे करूं, हर चीज़ की संपूर्ण माहिती आपको इधर कलम के अपने इस गोटे से मिल जाएगी. ठीक आहे. तर अमोल शेठ मला एक सांगा, आपण या गोट्याची स्थापना कधी केली ती? आता गोट्याची स्थापना होऊन एक 4-5 वर्ष म्हणजे 5 वर्ष पुढेच होऊन गेलेले आहेत. बर. आणि तेव्हापासून आम्ही सुरुवातीला थोड्या 10 म्हशीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि तेव्हापासून आतापर्यंत आमचं दिवसेंदिवस हे जसं जसं आम्हाला ह्या धंद्यामध्ये यश म्हणजे भेटत गेले त्याप्रमाणे आम्ही म्हशींची संख्या पण वाढवत गेली. बर. आणि सुमितबाईच्या मार्गदर्शनाखाली मध्ये आम्ही बऱ्याचशा म्हशी इथं पण तयार केल्यात. वगारी बर. चांगल्या उत्तम प्रतीच्या वगारी पण आपण इथं तयार केलेल्या आहेत. आणि ज्या पण शेतकऱ्यांना गोट्याच्या विषयी काही पण कुठल्याही गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर आपल्याकडे ती आपण त्यांना निशुल्क कुठलंही काही म्हणजे निशुल्क एकदम सांगतो त्यांना. ह्याच्यामध्ये आपण कुठलंही स्वार्थ न ठेवता जे एक सामाजिक काम म्हणून आपण करतोय. शेतकऱ्यांना मुर्रा म्हशी विषयी कुठल्याही प्रकारची माहिती आपल्या गोठ्यावर मिळू शकते. जर त्यांना म्हैस कशी घ्यायची, कुठली घ्यायची, ह्याच्यासहित दुधाची म्हैस कशी असती, तिची लक्षणं काय असतात, किंवा शेतकऱ्यांना बाबा मुर्रा म्हैस पालनामध्ये काही जर अजून अडचणी येत असतील, कुणाला चाराच्या येतात. आता काही लोकांकडे सुका चारा असतो, काही लोकांकडे हिरवा चारा असतो. तर कसं आहे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला ते जाणवतच असेल की प्रत्येक ठिकाणी जसं आपल्या इथे शेतामध्ये प्रत्येक ठिकाणी चारा वेगवेगळा आहे. तुम्ही मराठवाड्यात आला तर इथं हरभरा, गहू बऱ्या प्रमाणात आहे. तसंच तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेला तर तिकडे ऊस जास्त प्रमाणात असतो. तर मग प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आहे. तर त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय करू शकतात किंवा कुठल्या प्रकारचा शेतकऱ्यांना चारा देऊ शकतात त्याची आम्ही पूर्ण माहिती शेतकऱ्यांना देतात. आणि त्याच्यासोबत जर शेतकऱ्यांना बाबा आपली रेड्या किंवा वगारी संगोपन कसं करायचं, म्हणजे आपल्याला पण ती ब्रीड इथं जगवित आली पाहिजे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे त्याच्यातून 2 पैसे मिळाले पाहिजेत. दुधाळ जनावरांचं दूध कसं वाढवायचं, या सगळ्या गोष्टींचा आपण शेतकऱ्यांना ज्या दिवशी गोटा आपण टाकलाय त्या दिवसापासून जे आपल्याला अनुभव आले ते आपण शेतकऱ्यांसोबत शेअर करत आहोत. बर. आता कसा अनुभव राहिला, सुरुवातीपासून कसा अनुभव राहिला, आणि जे 100 म्हशीपर्यंत आता आज तुम्ही पोहोचला आहात तर ते कसं पोहोचला? आता हे निश्चितच एवढं सोपं नव्हतं. कारण म्हशीच्या ह्या धंद्यामध्ये आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. बरोबर. आणि
चांगला एक व्यापारी म्हणा, एक चांगले मित्र म्हणा, सुमित शेठ सारखे पण सोबत असले पाहिजेत. बरोबर. म्हणजे त्या गोष्टी जर तुमच्या सोबत असतील आणि तुमच्या स्वतःची पण जिद्द पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रयत्न आणि जिद्द ठेवून जर केले तर ह्या धंद्यामध्ये यश भेटू शकतं. आता म्हशीमध्ये कसं आहे की सुरुवातीला तुम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांची जशी जशा परिस्थिती आहे, आता कुणी 2, 4, 10 जी परिस्थिती आहे त्या हिशोबामध्ये आपण ह्या धंद्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि अडचणीचं आला तर कसं आहे की तुम्ही त्या त्या टप्प्यावर नवीन अडचण तुम्हाला येऊ शकते छोटी मोठी. बरोबर. पण तुमच्याकडे जर फक्त थोडीशी मेहनत करायची तयारी असेल आणि तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन करणारी व्यक्ती असेल तर ते तुमचं होऊन जातं. बरोबर. म्हणजे आपल्याला जे मार्गदर्शन करणारा पण तो पण चांगला पाहिजे आणि आपली मेहनत करायची ताकद असली पाहिजे. आपल्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे तुम्हाला असं आहे की ह्या धंद्यामध्ये कुठली गोष्ट करताना की असं म्हणता येत नाही की अरे आपण हे नाही करायचं. बर. तुम्हाला अचानक एखादी अडचण आली तर तुम्हाला सुद्धा मेहनत करायची. आणि कसं आहे, मेहनत ही कुठल्या धंद्यात नाही, सगळ्या धंद्यात तुम्हाला मेहनत आहे. असं मेहनत नाही करायची म्हणजे असा धंदाच नाही ना. बरोबर. म्हणजे आम्हाला आता रोज सकाळी 6-5 ह्या दरम्यान उठावं लागते. उठल्यानंतर आम्ही गोट्यावर येतात. बरोबर. सगळ्या जनावरांची जी काही परिस्थिती आहे ते बघतात. आम्हाला वाटलं तर मी स्वतः सुद्धा दूध काढू शकतो. म्हणजे इथपर्यंतची आम्ही तयारी ठेवलेली असते. बरोबर. ह्या गोष्टीची तयारी ठेवून तुम्ही जर ह्या धंद्यात उतरलात तर तुम्हाला 100% यश येऊ शकते. कसं की आमची जिद्द होती, आम्हाला 100 म्हशीचा पहिलं टार्गेट होतं की 100 म्हशीचा गोटा करायचाच. जेव्हा आम्ही हा गोटा करायचं ठरवलं तेव्हा आम्हाला बरेचसे लोक हसत होतं, म्हणजे की काय शक्य नाही, करणं होऊ शकत नाही म्हणून. पण ते आम्ही जे आमचं पहिलं टार्गेट होतं 100 म्हशीचं ते आम्ही पूर्ण केलं आणि ते आम्ही सुमित भाईच्याच मार्गदर्शनाखाली केलेले. 100 म्हशीचं पूर्ण टार्गेट करून आता आम्ही नवीन पण गोठ्याचं काम चालू केलंय. अजून किती वाढवायचं म्हणजे बघू आता, जेव्हा 200 म्हशीचं तर करायचं टार्गेट आहे. बर. म्हणजे एक तुम्ही टप्पे ठेवले, 100 म्हशीपर्यंत झाले की परत 200 म्हशी. म्हणजे पहिला आम्ही असं ठरवलं नव्हतं. जेव्हा गोठा नवीन सुरुवात केला तेव्हा आम्ही फक्त टार्गेट ठेवलं होतं की आपल्याला 50 ला गाठायचंय. मग सुमित बाई सोबत आमचे दिवसेंदिवस चांगले त्यांच्या संबंध झाल्यामुळे आम्ही मग तो 100 म्हशीचा केला. आणि आमचं दुधाला मार्केट चांगलं असल्यामुळे आम्हाला दूध असं कुठं बाहेर डेअरीला टाकायची गरज नाही. किती मार्केट भेटते आता दुधाला? दुधाला सध्या 70 रुपये लिटर भाव आहे आमचा. ऑन काउंटर का घरोघरी जाऊ? नाही, काउंटरला जास्त जाते आपलं. घरोघरी काही ठराविक लोक आहेत, पण शक्यतो आपलं स्वतःच आउटलेट आहे. सगळं दूध तिथंच संपत आहे आपलं. बरं. किती लिटर दूध लागतं दररोजचं? दररोजचं 600 लिटर. 600 लिटर लागतं. मग तेवढं गोठ्यातून तुमच्या इथे आहे का दूध? हो, तेवढं पूर्ण होऊन एक्स्ट्राचा अजून आपल्याला म्हणजे एक 700 ते 800 लिटर. आणि आता काय आहे की आमचं स्वतःच आउटलेट मध्ये आम्ही बायो प्रोडक्ट करायला, त्यामुळे आम्हाला 1000 लिटर बी दुधाची गरज पडेल भविष्यात. म्हणजे ते जर आमच्या गोठ्या व्यतिरिक्त आम्ही जे काय बाबा आमच्या मार्गदर्शनाखाली गोटे आहेत तिथलं दूध घेतो. बरं. आता तुम्ही म्हणला मार्गदर्शनाखाली जे गोटे झाले, तर ते साधारण तुम्ही आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये किती घडवले गोटे? एक 20-25 गोटे आहेत माझे आणि बाकीच्यांचं एक 20-25चं काम चालू आहे. बरं. आता आमच्या आउटलेट मध्ये बघा, फक्त दूध म्हणजे असं जे घरोघरी किंवा म्हणा जे आमच्या काउंटरला जातं तसं दूध 600 लिटर आहे. आणि बायो प्रोडक्टचं वेगळं आहे. तसं मिळून 1000 लिटर दूध सध्या लागतं. तर गोट्यामध्ये किती लिटर पासून किती लिटरच्या म्हशी माझ्याकडे बघा 12 लिटर पासून 18 लिटर पर्यंत. 18 लिटर पर्यंत. खरं देतात का उगाच सुमित भाई आलेत म्हणून सांगताय? नाही, खराचा विषयच नाहीये. ज्या लोकांनी इथं आलेले आहेत त्यांना सगळं माहिती आहे. बरं. मग 12 ते 18 मी ह्यासाठी म्हणलो की माझ्या गोट्यावर मी स्वतः 18 लिटरचं काढून बघितलेलं. म्हणजे मी असं कुठलं बाहेरच येऊन सांगणार नाही. सांगायला लोक 25 लिटर भी सांगतात. बरोबर. पण जेवढं आमच्या गोट्यावर निघलंय तेवढंच बोलतो. इनके गोटे में वैसे 22-24 लीटर की भी आई है, लेकिन दिक्कत क्या है, जो अच्छी 20 लीटर से दूध की भैंस है, इनके जानकारी में इनके दोस्त ऑफिसर है कोई, वो छोड़ता ही नहीं है, ले जाते हैं इनसे जबरदस्ती. काही आमच्या मित्रांना पण चांगल्या म्हशी आपण दिलेल्या आहेत. बरं. म्हणजे आम्ही तर तिचं स्वतः 22-23 लिटर दूध स्वतः काढलेलं आहे. बरं. पण ते कसं आहे, आता ज्या एखादा आता माझा मित्र आहे त्याला ती फारच आवडली, त्यांनी ते ऐकलंच नाही, ते घेऊन गेले आमच्या गोठ्यातून. आणि मैत्री खातीर आपण सोडलेले आहेत. बरोबर. आणि मैत्रीसाठी काही गोष्टी करणं आणि ते आपण स्वतःसाठी आणलेले असतात आपल्या गोठ्यासाठी. पण दोस्तान्यामध्ये आपण काही गोष्टी सोडल्या. बरोबर. ते करणं गरजेचं असतं दोस्तीमध्ये. बरोबर. आता एवढ्या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये घरच्या किती म्हशी तयार केल्या तुम्ही? आता 30 वगैरे तयार झाले. आणि घरच्या ज्या हरियाणाच्या म्हशीला ज्या वगैरे झाल्या
एखादी येली का ती कशी दूध देते? ती वेलेली आहेत आणि ती पण आपल्याकडे 12 लिटर पर्यंत दूध दिलेलं आहे त्यांनी, बर बर म्हणजे बर पाहिलं येताना. बर त्या पण लोक माझ्याकडे, जे लोक आज 20-20 वर्ष म्हशीचं पालन करतात, ते लोक पण आज आमच्याकडे येऊन मार्गदर्शन घेतात. बर 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 आणि आपण त्यांना पण आपल्याकडे जे नॉलेज आहे ते आपण चांगल्या प्रकारे त्यांना सांगतो. बरोबर आहे. जो गोटा तुम्ही बांधलेला आहे, तर त्याचं कसं कसं स्ट्रक्चर आहे, काय काय गोट्यामध्ये केलं आहे मशीनसाठी? आता गोटा कसा, सुरुवातीला आमचा हाच गोटा होता. बर ह्याच्यानंतर मग जसं जसं आम्हाला या धंद्यामध्ये यश येत गेलं तसं मग आम्ही असं गोटा वाढवत गेलो. बर हा गोटा झाला, पलीकडे मुक्त गोटा केलेला आहे, इकडे गोडाऊन आहे, आणि आता महाग नवीन गोट्याचं पण काम चालू करायचं. बर करणार आहेत का केलं आहे? चालू करायचं आहे. बर बर बर. तर साधारण गोट्याला कसा कसा खर्च होतो, काय काय? आता ती गोट्याचा खर्च त्याच्या साईजवर आहे. म्हणजे तुम्हाला गोट्यावर तुमच्या, जसा तुमच्या बाबा आर्थिक परिस्थिती आहे तसं तुम्ही खर्च करू शकता. बर बर. आता मी असं बरेचसे लोक पाहिलेत, जे आमच्या मार्गदर्शनाखाली जे गोटे चालू आहेत, तिथे काही काही लोकांनी फारच खर्च केलेला आहे, बर आणि काही लोकांनी व्यवस्थित, म्हणजे त्यांच्या परिस्थितीप्रमाणे कमी खर्चात सुद्धा चांगले गोटे केलेले आहेत. असे दोन्ही प्रकार आहेत. बर. आता मला सांगा, गोटा कसा बांधला पाहिजे कमी बजेटमध्ये? गोटा कमी बजेटमध्ये, आता तुम्ही कोणत्या भागामध्ये आहेत, तुमचा गोटा कोणत्या जमिनीवर उभा आहे, हा सुद्धा एक मुद्दा आहे जो गोट्याचा खर्चामध्ये कमी जास्त होऊ शकतो. बरोबर. म्हणजे जसं आता आमची ह्या भागातली काळी जमीन आहे, तर काळी जमिनीमध्ये काय होतंय की तुम्हाला इथं दगड, मुरमाचा किंवा बेसमेंटला खर्च जास्त येतो. म्हणजे खाली खाली म्हणजे गोट्याच्या वरच्या भागापेक्षा कधी कधी खाली आणि वरी बरोबरच खर्च येतो. म्हणजे सेम जेवढा वरती लागणार आहे तेवढा खाली लागतोय. मग कारण तुम्हाला इथं सिमेंट, कॉन्क्रीट आणि लोखंड सगळंच वापरलं जावं लागतंय बेसलाच. बरोबर. तेच जर तुमचा मुरमाड जमिनीवर गोटा असेल तर तुम्हाला तिथं खाली एवढा खर्च करायची वेळ येत नाही, आणि मुरुम भरायची गरज नाही. कारण मुरमाची तर गरजच नाही, आणि तुम्हाला इथं लोखंड पण खाली वापरायची गरज नाही, खाली बेस चांगला असेल. बेस चांगला असेल मग ते त्याच्यामुळे 2-2.5 लाखाचा प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे फरक पडू शकतो गोट्या बांधण्यात. बरोबर. आता ज्या तुमच्या गोट्यामध्ये वगारे आहेत, तर टोटल वगारे किती आहेत? वगारी माझ्याकडे आता मोठ्या झालेल्या 30 वगारी आहेत, आणि आता करंट मध्ये अजून दुसऱ्या म्हणजे 38 वगारी आहेत सगळ्या. वगारी चांगल्या बनवण्यासाठी, त्यांनी पहिल्या वेतात चांगलं दूध देण्यासाठी त्यांचं पालन पोषण कसं केलं पाहिजे? आपल्याकडे कसं आहे, वगारी म्हणजे आपल्या इकडल्या शेतकऱ्यांचं मुळातच कन्सेप्ट अशी आहे की म्हशीला एकदा म्हणजे रेडकू झालं तर त्याला तर दूधच पाजत नाहीत, आणि समजा चुकून वगार झाली तर वगारीला पण कसं उगं थोडस दूध पाजणार. बरोबर. म्हणजे ते कामापुरतं जेवढं जास्त दूध काढता येईल तेवढं काढतात. एक तर सुरुवातीच्या 1 महिन्याभर तर वगारीला 1 पाऊण लिटर पेक्षा जास्त दूध पाजून जमत नाही. मग तेवढं दूध पाजलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर 1-1 लिटर सकाळ संध्याकाळ जर पाजलं तर चांगल्या प्रकारची वगार तुमच्याकडे तयार होऊ शकते. पहिले 3 महिने दूध पाजल्यानंतर पुन्हा काफ स्टार्टर किंवा गहू भुस्सा हे त्यांना टाकावं लागतं. आपल्या इकडे वगार म्हणजे असंच मोठी फक्त चाऱ्यावरच करायचा प्रयत्न केला जातो. म्हणजे म्हणजे तिने काय वाढायचं ती चाऱ्यावरती वाढ करायची, तर तिला दुसरं पण सप्लिमेंटरी डाएट दिलं पाहिजे, तेव्हा जाऊन वगार तयार होती. असं लगेच काय 1 वर्षात वगार तयार होणार नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष दिलं तर 2 वर्षात तुमची वगार माझावर येऊन गाभण जाऊ शकते. बरोबर. अभी सुमित भाई, आप महाराष्ट्र में आए हो, कई गोटे आपके माध्यम से भी बने हैं, तो ये गोटे के बारे में क्या बोलना चाहते हो आप, और बाकी के किसानों ने यही से क्या सीख लेना चाहिए? यहाँ से ये सीख लेना चाहिए सर, कई लोग वीडियो देख के सोच लेते हैं मैं गोटा बांध लूं। इनसे जब मैं मिला, स्टार्टिंग में हमारी 10 भैंस आई थी मेरे पास, लेकिन उसी दिन उन्होंने बोल दिया था मैं 100 भैंसे जब तक नहीं करता मैं गोटा पीछे हटने वाला नहीं। ये काम है भी सच में जिद का, बराबर, तो इसमें मेहनत और दिमाग उतना ही लगता है। जितना भांडो लगता है उतना मेहनत और उतना दिमाग भी लगता है। कई लोग ये जो सोचते हैं कि मैं कुर्सी पे बैठ के काम कर लूंगा, तो उसको नहीं शुरू करना चाहिए। मेहनत देगा वो ही कुछ कर पाएगा। अब जो आदमी इस काम को 3 साल दे देगा अच्छे से, फिर उसको जिंदगी में पीछे कभी देखना नहीं पड़ता। बराबर। और एक राय, गोटा जो पूछ रहे हो बार बार आप, गोटे पे जितना हो सके पैसा कम लगाओगे ना उतना फायदा है। गोटे पे कॉस्टिंग, गोटा कभी भी आपको इनकम नहीं देता। इनकम देता उसके अंदर जानवर जो खड़ा है उससे। बराबर।
कई लोग भी, जैसे एक जानकार है हमारे इधर लातूर में, उन्होंने गोटे को फैक्ट्री की तरह बनाया हुआ। इतने उन्होंने 40 भैंस के गोटे में इतना पैसा लगाया, इतने की 40 भैंस नहीं आई है जितना उन्होंने गोटे पे खर्चा कर दिया। अच्छा, उतने जितना उन्होंने खर्चा किया है उसमें कम से कम भी 200 भैंस का गोटा बन सकता है आराम से। अच्छा अच्छा, तो अपनी अपनी थिंकिंग भी है, लेकिन इनकम आएगी आपकी गोटे के जो अंदर जानवर खड़ा, जितना हो सके कम पैसे में ज्यादा भैंस का गोटा बनाओगे वहां फायदा, अगर बिझनेस के हिसाब से देखोगे। बरोबर. आता अमोल सर, मला एक सांगा, तुमच्या गोट्यामध्ये खाद्य व्यवस्थापन कसं कसं केलं जातं? खाद्य व्यवस्थापनामध्ये आमच्याकडे जे खुराक म्हणतात आपल्या इकडं, खुराक मध्ये सरकी, हरभरा चुन्नी असती, गहू भुसा असतो, आणि आम्ही गोळी पेंट पण देतो. बर. आणि त्यासोबतच सप्लिमेंटरी डाएट म्हणून मिनरल मिक्सचर देतो. बर बर बर. आणि चाऱ्यामध्ये आपल्याकडे ऊस, सुपर नेपियर आणि भुसा असतो. बर. चारा घरचाच असतं का विकतचा आणताय काय? सुका चारा विकत्रीचा असतो आणि हिरवा चारा घरचाच आहे. हे किती किती टक्के घालताय तुम्ही? आता माझ्याकडे प्रमाण कसं आहे, एक 60%, 40-60, हा म्हणजे 60% आहे ते वाळलेले, 40% म्हणजे ओलं आहे. बर बर बर. तर आपण जास्तीत जास्त जर सुका चारा घातला तर फायदा होतो का आपल्याला? नाही, आता ते फायदा पण होतो, नाही अशातला भाग नाही. आणि आता माझी कन्सेप्ट अशी, म्हणजे आपण गोट्यावर माझ्याकडे हिरवा चारा पण आहे. बरोबर. आणि मी दोन्ही ड्राय मॅटर आणि ओलं हे दोन्ही पण देतो. बर. त्यानं मला रिझल्ट चांगला आहे. बरोबर, म्हणजे दोन्ही समान दिलं पाहिजे. हा, आणि काही असं पण नाही की ड्राय ह्याच्यावर चांगला चलत नाही, ड्राय ह्याच्यावर पण चलतो, काही अडचण नाही. कारण हरियाणाच्या म्हशी या मुळातच हरियाणामध्ये सुका चारा जास्त सुका चारा आहे. बरोबर. त्यामुळे त्या म्हशींना सवय असते, सवय असते हा, आणि सुक्या ते चाऱ्याची. हा बरोबर. आता आपल्या इकडे कसं प्रकार आहे, म्हैस चालले की एखाद्याकडे जर मकाचा चारा असेल तर ते 3 टाइम मकाच टाकतात. बरोबर बरोबर. म्हणजे सुका चाराच नसतो. बरोबर. मग त्यानं काय होतंय, दुधाची क्वालिटी डाऊन होती. बरोबर. दुधाच्या क्वालिटीला उत्तम प्रतीचं स्निग्ध पदार्थ येण्यासाठी, फॅट वाढण्यासाठी, दुधाची एक शायनिंग ठेवण्यासाठी आपल्याला सुका चारा वापरावा लागतो. बरोबर. आता तुम्ही जो गोटा चालू केलाय, तर आता खर्च वजावट करता किती परवडतंय, कसं काय परवडतंय, किती टक्के राहतंय? राहतंय म्हणजे आता बरंच, आता कसं आहे, आकड्यात सांगण्यापेक्षा एक जर तुम्हाला टक्केवारीमध्ये हा, तर आम्हाला सध्या 40% पर्यंत राहते. 40% तुम्हाला एखाद्या बिझनेस मध्ये देत आहे म्हणजे काही कमी नाहीये. आणि जर तुमच्याकडे जर मॅन पॉवर असेल घरची, तर तुम्ही ते आपलं जास्त वाढू शकते. बरोबर. आणि इतर बाकी महागून ज्या वगैरे वाढतात आपल्या, तो वेगळाच इन्कम चालू आहे. म्हणजे आपण एक साधारण बँक मध्ये एफडी केली तसं ती गोष्ट आहे. तुमच्याकडे जर वगारी संगोपन जर चांगल्या प्रकारे तुम्हाला करता आलं, तर ते तर तुम्हाला एक अशी पॉलिसी आहे की ती तुम्हाला 4 वर्षानंतर डायरेक्ट लाखात उत्पन्न देते. ऍट अ टाइम मिळणार, आणि 1 टाइम मध्ये सुद्धा तुम्हाला भेटू शकते. आणि तुम्हाला ती विकायची नसेल, तुमच्याकडे बी ठेवायचं असेल, तरी तुम्हाला तेवढ्या म्हशी विकत आणायचे म्हणलं तरी जास्त पैसे लागतात. बरोबर आहे. म्हणजे ते 1.5 लाख आपले तिथे उभा झाले थोड्या 4 वर्षामध्ये. मग आज आमच्याकडे 30 वाघारी तयार आहेत, म्हणजे आमचे किती झाले तुम्हीच बोलता. बरोबर बरोबर बरोबर. तो सुमित भाई, अभी अपने किसान भाइयों को क्या बोलना चाहते हो? कैसी भैंस लेनी चाहिए, क्या? इधर से कोई भी शेतकरी भैंस लेने जाता है, जो पुराना हो चुका है उनको हर प्रकार की नॉलेज आती है, वो तो चाहे कैसी भी भैंस ले, लेकिन जो नया शेतकरी है मेरी उससे यही राय रहती है, भैंस को ब्यूटी के हिसाब से हरियाणा में ना ले, कि ब्यूटी की वजह से हरियाणा में 5-5, 10-10 लाख का भी रेट हो जाता है. जितना हो सके भैंस लंबा दूध, और दूध वाली भैंस ले, रिंगड़ी सिंगड़ी और ब्यूटी तब देखे जब गोटिया अपना 2-3 साल पुराना हो जाए, अच्छे से सेट हो जाए, अपने को एक इनकम फिक्स हो जाए, तब आगे चाहे आप शौक में कुछ भी लो. बराबर. और दूसरी बात, जो भी भाई अपने से भैंस लेता है, लेबर की हो, किसी प्रकार की, डॉक्टर की, किसी भी प्रकार की टेंशन नहीं है. आप चाहे रात को 12 बजे कुछ भी पूछो तो भी आपके लिए 24 तास फोन अवेलेबल रहता है सर. ठीक आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघितली. काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हशी खरेदी करायच्या असतील किंवा मोफत ट्रेनिंग पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवरील संपर्क क्रमांकावरती संपर्क करा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.